नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या YouTube चॅनलमध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये सरळ व्याज म्हणजे काय, सिंपल इंटरेस्ट म्हणजे काय हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बघा, जर चॅनलवर अजून नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बघा, एकदम सोप्या प्रकारे मी तुम्हाला सांगणार आहे सरळ व्याजची एक्झाम्पल। तुम्हाला जर एक्झामला आली तर ती कशी सोप्या प्रकारे लिहायची तुम्हाला मी एकदम सोप्या प्रकारे सांगणार आहे। तर बघा, आता आपण सरळ व्याज शिकणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। तर या सरळ व्याज मध्ये जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते पहिले लिहून मी काढलेले आहेत। या सरळ व्याज मध्ये आपल्याला जे काही माहित पाहिजे ते बघा, आपल्याला काय काय माहित पाहिजे। मुद्दल, त्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो प्रिन्सिपल। त्यानंतर बघा, व्याजाचा दर, त्याला आपण म्हणतो रेट ऑफ इंटरेस्ट। त्यानंतर मुदत, त्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो टाइम। त्यानंतर व्याजाला आपण म्हणतो इंटरेस्ट। त्यानंतर रासला आपण म्हणतो अमाउंट। तर बघा, हे जे मुद्दे आहेत ते या सरळ व्याज मध्ये खूप महत्त्वाचे आहेत। जर हे आपल्याला समजले तर आपल्याला कोणतेही एक्झाम्पल असू दे आपल्याला पटकन समजणार आहे। जर आपल्याला हेच येत नसेल, नेमकं मुद्दल म्हणजे काय, व्याजाचा दर म्हणजे काय, मुदत किती दिलेली आहे, मुदत म्हणजे काय, मग रास म्हणजे काय, हे जर आपल्याला कळलं नाही तर आपल्याला एक्झाम्पल काय समजणार। त्यामुळे पहिल्यांदा आपण हे काय आहे नेमकं हे आपण जाणून घेतलं पाहिजे, तरच आपल्याला एक्झाम्पल समजणार आहे। तर बघा, आता व्याजमध्ये कर्ज देणारा आणि कर्ज घेणारा हा खूप महत्त्वाचा असतो। जो कर्ज देतो त्याला म्हणतात क्रेडिटर, इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात क्रेडिटर आणि त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो धनको। धनको असं म्हणतो कर्ज जो देणारा आहे त्याला, आणि जो कर्ज घेणारा आहे त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात डेटर। डी हा सायलेंट असतो, डेटर म्हणतात। आणि बघा, ऋणको, त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो ऋणको, जो कर्ज घेणार आहे तो। बघा, तुम्हाला इथपर्यंत तरी माहित झालं। आता बघा, जर हा व्यक्ती आहे, हा एक व्यक्ती आहे आणि या व्यक्तीने काय केलं, या खालच्या व्यक्तीला काय केलं की बाबा 100 रुपये उसने दिले। या वरच्या व्यक्तीने या खालच्या व्यक्तीला 100 रुपये उसने दिले, कारण याने याला मागितले होते की मला बाबा तू 100 रुपये उसने दे, याने याला मागितले होते। मग वरच्या व्यक्तीने काय केलं, या खालच्या व्यक्तीला 100 रुपये उसने दिले। मग ही काय झाली, मुद्दल झाली। 100 रुपये काय झाली, मुद्दल झाली। लक्षात ठेवा, मुद्दल म्हणजे काय, या व्यक्तीने या व्यक्तीला, धनकोने ऋणकोला जेव्हा 100 रुपये दिले ती झाली मुद्दल। पण काय केलं, ह्याने एक अट घातली की बाबा हे जे 100 रुपये आहेत ते तुला मी असे देणार नाही, तर ते काय कर, 10% तू घे, 10% ते 100 रुपये तू उसने घे माझ्याकडून। म्हणजेच बघा, 10% जे आहे हे काय आहे, 10% जे काय आहे हे व्याजाचा दर आहे, रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे, 10%। दर किती आहे व्याजाचा, 10% हा दर आहे व्याजाचा। मग हा काय म्हणला की मला एका वर्षासाठी 100 रुपये पाहिजे आहेत। आपण एक्झाम्पल साठी बघू, इतके काय कोण 100 रुपये एक वर्षासाठी उसने घेत नाही, जास्तीत जास्त एक दिवसासाठी उसने घेतो, आज घेतो आणि उद्या लगेच परत देतो। एवढं काही एक वर्षासाठी कोणी 100 रुपये उसने घेऊ शकत नाही। पण एकदम सिंपल उदाहरण तुम्हाला कळावं म्हणून एकदम सोपं उदाहरण मी घेतलेलं आहे की ही व्यक्ती काय म्हणाली, मला एका वर्षासाठी 100 रुपये दे उसने। मग हा व्यक्ती काय म्हणाला, तुला मी देईन पण 10% व्याजाने तू 100 रुपये घे। मग आता बघा, 10% व्याजाने घे, मुदत किती आहे आपली, मुदत म्हणजे टाइम, मुदत आहे 1 वर्ष। मुदत किती आहे, 1 वर्ष। फक्त हे समजून घ्या फक्त, मुद्दल आहे 100 रुपये, दर आहे व्याजाचा 10%, त्याला मुदत आहे 1 वर्ष। तर बघा, हा व्यक्ती काय म्हणाला की तू 1 वर्षासाठी 10% ने 100 रुपये घे। आता बघा, 100वर 10% म्हणजे किती रुपये होतील, तर बघा 100वर 10% म्हणजेच एका वर्षाचे 10 रुपये होणार आहेत। किती होणार आहेत, 10 रुपये होणार आहेत। म्हणजेच त्याला पुढच्या वर्षी तिथं 100 रुपये न देता अधिक 10 म्हणजेच 110 रुपये द्यावे लागतील। टोटल 110 रुपये त्याला द्यावे लागतील। म्हणजेच 10% दर आहे व्याजाचा, एका वर्षानंतर त्याची रक्कम
दहा 10 रुपये फक्त वाढणार आहे, म्हणजे 100वर 10 रुपये होणार आहे. म्हणजे इथं व्याज किती होणार आहे? टोटल व्याज आहे 10 रुपये. 10% म्हणजे 10 रुपये तिथं व्याज त्याला लागू होणार आहे. म्हणजेच एका वर्षानं तो व्यक्ती याला 110 रुपये परत देईल. किती परत देईल? 110 रुपये त्याला परत देईल. म्हणजेच रास म्हणजे अमाऊंट त्याची किती होणार आहे? 110 रुपये होणार आहे. एका वर्षामध्ये त्याची रास म्हणजेच अमाऊंट 110 रुपये होणार आहे. किती होणार आहे? 110 रुपये. बघा इथं रासचं सूत्र खूप सोपं असतं. रास बरोबर मुद्दल अधिक व्याज, मुद्दल अधिक व्याज, मुद्दल अधिक व्याज हे सूत्र आहे रासचं. सूत्र काय आहे रासचं? मुद्दल अधिक व्याज. आता इथं मुद्दल किती होती? 100 रुपये. त्यामध्ये अधिक व्याज 10 रुपये बरोबर 110 रुपये आपण इथे मांडलेले आहेत. बघा तुम्हाला आता सरळ व्याज शिकायचं आहे म्हटल्यानंतर तुम्हाला हे सगळं पहिल्यांदा माहित पाहिजे. आपली मुद्दल किती आहे? या व्यक्तीने ह्याला 100 रुपये दिले, ही आपली मुद्दल झाली. दर किती आहे व्याजाचा? 10% याला 100 रुपये दिलेले आहे. 10% आहे दर व्याजाचा. मुदत किती आहे? 1 वर्ष मुदत आहे. व्याज त्याला किती होणार? 10 रुपये व्याज लागू पडणार त्याला. आणि रास किती होणार? मुद्दल अधिक व्याज किती होणार? 110 रुपये होणार आहे. बघा फक्त तुम्हाला हे पॉइंट तुम्ही क्लिअर करून घ्या, मग तुम्हाला सरळ व्याजाचे उदाहरण तुम्हाला पटकन येणार आहे. तर आता बघा एकदम सोपं आहे, एकदम सोपं. आता हे एका वर्षासाठी 100 रुपये घेतले आहेत. आता समजा हा व्यक्ती जर म्हणाला मला 2 वर्षासाठी 100 रुपये दे, मग याने आपल्याला दर काय सांगितलेला आहे? व्याजाचा 10% सांगितलेला आहे. मग त्याची रक्कम किती होईल? रक्कम किती होईल? 2 वर्षाने 20 रुपये व्याज होईल. किती होईल? 20 रुपये व्याज होईल. 10 रुपये इथं होतं वर्षाला, 2 वर्षाने किती होणार? 20 रुपये होणार आहे. बघा अशा प्रकारे हे फक्त व्याज 10 रुपयानं वाढत जाणार आहे प्रत्येक वर्षी. फक्त 10 ते 20 रुपये होईल. 3 वर्ष असेल तर 30 रुपये होईल. असं पुढे पुढे फक्त वाढत जाणार आहे. तर बघा अशा प्रकारे तुम्हाला मी सांगितलेलं आहे एकदम सोप्या प्रकारे. आता जर तुम्हाला सरळ व्याज सांगितलं एक्झाम मध्ये लिहायला, सरळ व्याज, तर सूत्र काय असतं सरळ व्याजचं? सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क, मदक छेद 100. फक्त पाठ करून ठेवायचं. मदक 100, मदक भागिले 100. मदक म्हणजे मुद्दल, द म्हणजे दर आणि क म्हणजे कालावधी. फक्त हे लिहून आपल्याला खाली भागिले 100 करायचा असतो आणि फक्त आपल्याला भाग द्यायचा असतो. अशा प्रकारे सरळ व्याज सूत्र काय आहे? म गुणिले द गुणिले क. बघा जी मुलं सेमी इंग्लिशला असतील त्यांनाही सूत्र असतं बघा, किंवा इंग्लिश मिडियमला असतील त्यांनाही सूत्र असतं बघा. तर बघा पी म्हणजे असतं प्रिन्सिपल, आर म्हणजे असतं रेट ऑफ इंटरेस्ट आणि टी म्हणजे असतं टाइम, म्हणजेच मदक. म्हणजेच काय असतं? म द क. तुम्ही सूत्रे व्यवस्थित पाठ करा, म्हणजे तुम्हाला एक्झामला काही त्याचं म्हणजे तिथं आपल्याला काहीही टेन्शन वगैरे येणार नाही. सूत्र वगैरे व्यवस्थित पाठ असतील तर तुम्ही उत्तरे पटकन लिहू शकाल. आता बघा आता ही सगळी झाली बेसिक माहिती, ही सर्व झाली बेसिक माहिती. आता आपण उदाहरणे घेऊया. बघा आता आपला प्रश्न काय आहे? 5000 रुपयाचे 8 वर्षाचे दसादसे 10% दराने होणारे सरळ व्याज व रास काढा, असा आपला प्रश्न आहे. बघा 5000 रुपयाचे 8 वर्षांचे दसादसे म्हणजे काय? दर साल दर शेकडा, दर साल दर शेकडा म्हणजे प्रत्येक वर्षाचे 10% दराने होणारे सरळ व्याज काढा. आता पहिल्यांदा काय करायचं आपल्याला? सरळ व्याज सूत्र आपल्याला लिहायचं आहे. सरळ व्याजचं सूत्र लिहायचं आहे आपल्याला. सरळ व्याज बरोबर बघा म गुणिले द गुणिले क, मदक भागिले 100. सूत्र लिहिलं आपण. आता आपली मुद्दल किती आहे? 5000 रुपये. मुद्दल म मुद्दल लिहा. दर किती आहे? टक्के आपल्याला दर साल दर शेकडा 10% दराने. दर किती आहे? 10 गुणिले कालावधी किती आहे? 8 वर्ष. कालावधी किती आहे? 8 वर्ष. 8 फक्त क्रमाने लिहित जायचं आहे, भागिले 100 करायचं. 0 कट 0 कट 0 कट 0 कट. आता फक्त या सगळ्यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. 10 80, 50 गुणिले 80. जर तुम्ही केले 0 0 लिहून घ्या इकडं, 50 40, 4000 रुपये सरळ व्याज येणार आहे. सरळ व्याज आपला आलेला आहे 4000 रुपये.
एक इथं आपलं काम झालेलं आहे. आता आपल्याला रास काढायचे. आता आपल्याला काय करायचं, रास काढायची आहे. तर सूत्र काय आहे रासचं? मुद्दल अधिक व्याज. मुद्दल अधिक व्याज. मुद्दल किती होती आपली? 5,000 रुपये मुद्दल आहे, अधिक हे 4,000 रुपये बरोबर 9,000 रुपये. रास किती आली आपली? 9,000 रुपये. बघा अशा प्रकारे जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला प्रश्न किती अवघड आहे असं वाटतं, पण बघा आपल्याला इथं काही घाबरून जायचं काम नाहीये. एकदम सोप्या प्रकारे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. पहिला प्रश्न आपला झालेला आहे. आता आपण दुसरा प्रश्न घेऊया. तर बघा सेम तो प्रश्न आपण घेतलेला आहे. बघा सूत्र काय आहे, इथं फक्त सरळ व्याज विचारलेलं आहे आपल्याला, बाकीचं रास वगैरे काही विचारलेलं नाहीये, फक्त सरळ व्याज विचारलेलं आहे. सूत्र काय आहे आपलं? सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. बघा मुद्दल किती आहे? 2,000 रुपये गुणिले दर काय आहे? 5% गुणिले कालावधी आहे 3 वर्षाचा भागिले 100. काय करायचं आपल्याला? 0 कट 0 कट 0 कट 0 कट. आता बघा 5 त्रिक 15 आणि 15 गुणिले जर आपण 2 केले तर किती होतात? तर ते 2,000 रुपये आहेत. 2 0 गेले तर 20 राहिले. 20 गुणिले आपण 5 त्रिक 15 करू. बघा इथे 0 लिहू आणि 15 दोन्ही 30 म्हणजे 300 रुपये. सरळ व्याज किती असणार आहे? 300 रुपये सरळ व्याज असणार आहे. बघा एकदम सोप्या प्रकारे आपण लिहिलेलं आहे. आता आपण पुढचं एक्झाम्पल बघू. आता इथं आपण प्रश्न तिसरा घेतलेला आहे. काय आहे प्रश्न? 6,000 रुपयेचे 8 महिन्याचे 6% दराने होणारे सरळ व्याज किती? तर बघा इथं थोडा प्रश्न वेगळा घेतलेला आहे. जेव्हा महिन्याचे विचारलेलं असतं, कारण व्याज नेहमी वर्षामध्ये आपल्याला लिहावं लागतं, पण इथं आपल्याला महिन्याचे विचारलेलं आहे. महिन्याचे जर विचारलं असेल तर आपल्याला ते वर्षामध्ये कन्वर्ट करावं लागतं. मग इथं कितीही महिने देऊ देत, फक्त काय वापरायचंय? आता सरळ व्याज विचारलंय, सूत्र लिहू पहिल्यांदा आपण. सरळ व्याज बरोबर सूत्र तुम्हाला माहितीच आहे, म गुणिले द गुणिले क भागिले 100. तर आता बघा आपल्याला काय करायचंय? 6,000 मुद्दल आहे तशी लिहा, दर किती आहे? गुणिले 6 आहे तसं लिहा, गुणिले आता इथं आपल्याला काय करायचंय? 8 महिन्याचे दिलंय, मग आपल्याला एकूण वर्षामध्ये 12 महिने असतात. मग इथे तुम्हाला कितीही महिने देऊ देत, त्याला तुम्ही भागिले फक्त 12 करायचं आहे आणि त्या छेदामध्ये 100 करायचं आहे. लक्षात ठेवा, जर महिन्यामध्ये तुम्हाला महिने दिले असतील तर तिथे तुम्हाला वर्षामध्ये आपल्याला काय करायचं आहे? ते कन्वर्ट आपल्याला पहिल्यांदा करावं लागतं. बघा इथं फक्त आपल्याला एवढंच करायचं आहे, जे तुम्हाला महिने दिलेले आहे त्याला फक्त भागिले 12 तुम्ही करा, कारण टोटल एकूण एका वर्षामध्ये 12 महिने असतात. मग आता याला आपण भाग घालू. बघा 6 एके 6 साइन दोन्ही 12 बे एके बे बेचोक 8 0 कट 0 कट 0 कट 0 कट. बघा किती सोपा भाग घालवला आपण, किती सोप्या प्रकारे आपण भाग घालवला. आता उरलंय काय ते खाली लिहून घ्या. 60 गुणिले फक्त 4 उरलेलं आहे. आता यांचा गुणाकार करा. हा 0 इथे लिहून घ्या. साइन चौक 24 240 रुपये. आपलं उत्तर आलेलं आहे 240 रुपये. हे आपलं उत्तर आलेलं आहे. बघा असा जर प्रश्न आला तर तुम्ही या प्रकारे त्याचं उत्तर लिहू शकता. आता आपण पुढचा क्वेश्चन बघूया. बघा आता आपला प्रश्न काय आहे? 2,500 रुपयाचे 219 दिवसाचे 5% वार्षिक दराने होणारे सरळ व्याज किती? असा आपला प्रश्न आहे. आता बघा मगाशी महिने आले होते, आता दिवस आलेले आहेत. जेव्हा महिने आलेले असतात तेव्हा त्या महिन्यांना आपल्याला 12 ने भागावं लागतं, आणि जेव्हा दिवस आलेले असतात तेव्हा त्या दिवसाला आपल्याला एकूण आपल्या वर्षाचे 365 दिवस आहेत, तर त्या दिवसाला आपल्याला 365 ने भागावं लागतं. काही अवघड नाही. सूत्र काय आहे? म गुणिले द गुणिले क भागिले 100. आता आपली मुद्दल काय आहे? 2,500 गुणिले बघा दर काय आहे? व्याजाचा दर आहे 5% गुणिले एकूण कालावधी किती आहे? 219. त्या 219 ला फक्त 365 आपल्याला भागायचं आहे, भागिले खाली 100. बघा लक्षात ठेवा, फक्त जर महिने दिले असतील तर आपल्याला वर्षामध्ये कन्वर्ट करावं लागतं, महिने दिले असतील तर 12 ने त्याला भाग द्यायचा आहे, आणि जर दिवस कितीही देऊ देत त्याला 365 ने फक्त भाग द्यायचा आहे. आता आपण संख्यांना भाग देऊ. 0 कट 0 कट 0 कट 0 कट 5 एके 5
5 सत्ते 35, 1 उरला, 5 त्रिक 15. आता जर 73चा पाढा आपण म्हणला तर 73 एके 73, 73 त्रिक 219 येतं आणि उरलं काय 25 आणि 3 उरलं 25 त्रिक 75 म्हणजेच 75 रुपये. बघा पटकन आपण उत्तर काढलेलं आहे. 75 रुपये असे याचं उत्तर आलेलं आहे. फक्त लक्षात ठेवायचं महिने दिले असतील तर 12ने भाग द्या, दिवस दिले असतील तर 365ने भाग द्या. बघा अशा प्रकारे आपण हाही क्वेश्चन घेतलेला आहे. तर बघा अशा प्रकारे मित्रांनो आपण हा व्हिडिओ आज पाहिलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला, कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. तुम्हाला एकदम सोप्या प्रकारे मी सांगितलेला आहे. तर बघा चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण आणखीन काही याची एक्झाम्पल सरळ व्याजची पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर मग असंच पुन्हा भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.